बटन पिंक, ऑरेंज, ऑरेंज, व्हाइट, व्हाइट, मोगरा. मोगरा, हे मोगरा आहे. हां ह्यो. मोगरा. आणि इकडं बघ, हे हे ना ऑफिस टाईम आहे बरं का, ऑफिस टाईम. हे ऑफिस टाईम कशाला काहून म्हणते त्याला तुला माहिती आहे का? हे ना उमलतं आणि 5 वाजेपर्यंत मिटून जातं. सकाळी 10 वाजेपर्यंत हे ना छान असं उमलतं हे फुलं. आता उमलायला लागले आणि 5 वाजेपर्यंत मिटून जातं, म्हणून याला ऑफिस टाईम म्हणते. हां ते असंच आहे, म्हणजे शोचं झाड आहे ते. हां मस्त फुलं. ही लाल जास्वंदी आहे आणि ती येल्लो जास्वंदी आहे. त्याला आता ते लवकर फुलं नाही येणार, आता फुलं येऊन गेली. हा ते सगळ्या जळून गेल्या पावसाने, एक गुलाबीच राहिली. हां ऑफिस टाईम फुलं आहे ना. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. पावसाचं सुंदर असं वातावरण झालेलं आहे पहा आता, आणि आपल्या कुंडीतले फुलं आहे ना मस्त असे उमललेत पहा. मुलांना पण खूप आनंद होतो सकाळी सकाळी सगळे फुलं पाहून. आणि माझ्या पाठीमागचं तगरच्या झाडाला तर खूपच असे फुलं आलेत पहा. सगळीकडं फुलं झालीत आता, आणि ऑफिस टाईमसुद्धा खूप बहरलं आहे मस्त असं. तर चला, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता ऋग्वेद ऋषांचं आहे ना आवरलंय, रेडी झाले ऋग्वेद ऋषांग. ऑफिसमध्ये लावतात का? हां हां. आणि आमच्या ऋषांगला काल आहे ना ऑलिम्पिडचं गोल्ड मेडल भेटलं. दादूला पण आमच्या आहे ना ड्रॉइंगचं भेटलं ना, ड्रॉइंगचं भेटलं दादूला पण. तर दोघं पण आहे ना खूप हुशार आहेत पहा, मस्त असा अभ्यास करते. आवरून बिवरून बसलेत, एवढे मोठे दप्तर वजनापेक्षा मोठे. आता आहे ना 8:30ला गाडी येते, त्यामुळे जरा निवांत असं सगळं आवरतं पोरांचं. चला आता सगळ्यांच्या आंघोळी आवरल्यानंतर आहे ना मशीनमध्ये कपडे लावून द्यायचेत. तर सर्फ एक्सेलचं हे लिक्विड आणलेलं आहे. तर या झाकणाच्या मापाने आहे ना हे लिक्विड टाकायचं आहे. तर या मशीनमध्ये आहे ना आमचं 7.5 किलो कपडे बसतात. तर कपड्याच्या मापानेच आपल्याला टाकायचं आहे लिक्विड. आणि 15वर मी लावत असते मशीन बरं का. तर पटकन असं 15 मिनटात आहे ना कपडे छान असे धुवून पण निघतात आणि स्पिन पण होतात, कोरडे होतात. लेकूरवाळी पहा अचानकच पिल्लं घेऊन बाहेर आली बरं का. आत्तापर्यंत आम्हाला माहीत नव्हतं मनीचे पिल्लं इतके मोठे झालेत. तर अचानकच पिल्लं दिसले पहा, 3 पिल्लं आहेत. पिल्लांचा आवाजसुद्धा येत नव्हता. आम्हाला वाटलं बोक्यानी पिल्लं आता मारून खाल्ले, पण अचानकच आज बघा बाहेर घेऊन आली आपली मनी. आज आहे ना छान अशी डाळबट्टी केली बरं का. डाळबट्टीचा स्वयंपाक. तर तळून घेते डाळबट्टी. त्याबरोबर तोंडी लावायला केलं आहे बटाट्याची भाजी, वरण भात, डाळ केली इथं मस्त अशी. चला ते बाई लगेच पळाला. ऐश्वर्या, विकी, विराज आलाय. तर त्यांच्यासाठी ना मस्त अशा डाळबट्टीचा स्वयंपाक केलाय ज्योतीनं. गरम गरम बाहेर पाऊस सुरू आहे. हा हा आहा. चला, कोण आहे? कोण दिसतंय याच्यात? विराज. ए विराज, मला मारतो लब्बाड, मारतो मला. माझा फोटो कशाला काढती है ना? ए लब्बाड, टाटा टाटा. तर आमच्या भागामध्ये ना नगर जिल्ह्यामध्ये डाळबट्टी खूप अशी लोकांना आवडती बरं का. तर याला आहे ना पीठ जेव्हा आपण दळतो ना तेव्हा गव्हामध्ये मका आणि हरभऱ्याची डाळ टाकायची असते. सोयाबीन असलं तर सोयाबीन ही टाकायचं असतं, आणि थोडंसं ठोसर पीठ दळून घ्यायचं असतं. राजस्थानमध्ये सुद्धा दाल बाटी खूप प्रसिद्ध आहे. तो पण यातलाच एक प्रकार आहे. फक्त बाटी आहे ना ती विस्तवावर भाजली जाते, आणि आपल्या ज्या बट्ट्या आहेत ना त्या तळल्या जातात. एवढंच फक्त इथं वेगळं आहे.
तर हा आहे दुसरा दिवस आणि आम्ही आज आलेलो आहोत भाऊबाबाच्या मळ्यामध्ये, म्हणजे माझ्या माहेरी. तर त्याने ना CCTV कॅमेरे बसवले. तर इथं पहा, या सेडला इथं CCTV कॅमेरा दिसतोय आणि मुलं पहा मोबाईलवर आहे ना पाहत होते अँगल कुठं कुठं दिसतोय, काय काय होतंय. सायरन वाजत त्याचं, बापरे. चोरायला लावून दे तू असं. बघा आता पोरं नादीस लागले बरं का आता कॅमेऱ्याच्या. हा हा. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, सगळं दृश्य पाहून तर तुम्हाला कळलंच असेल, मी आलेले आहे भाऊरायाच्या मळ्यामध्ये. तर पाऊस झालाय छान असा मस्त बुरबुर. कपाशीची शेती पण मस्त फुलली बरं का आता, कारण आहे ना कपाशा सगळ्या आता खुरपून खत टाकून झाल्यात, त्यामध्ये सगळं पास हाकून झाली आणि आता कपाशा पाण्यावरच आलेल्या होत्या. तर पाऊस पण आलाय मस्त असा. आणि वाघ्या, अरे वाघ्या तुला कम बांधून टाकलं इथं, वाघ्या वाघ्या. तर भोरायनी ना बसवलाय कॅमेरा. तर पोरं आहे ना त्याच्याच मागं लागले, त्याचं सायरन वाजतंय ना, तर त्याच्याच मागं लागले. आज आहे ना भरपूर दिवसातून आम्ही इकडं आलोय बरं का. बरेच दिवस झाले होते, वेळच भेटला नव्हता. होय रे, मागं लागत. अरे कम बांधलं रे त्याला, सोडून दे सोडून दे. कस काय काही काढितो भैया. होय, वा वा, लय मस्त झाले टग्या. यांचे काय नाव ठेवलेत, नाव ठेवले का नाही यांचे? हा, हे गोरच पाहिजे होतं, लय भारी झालं असतं ना. हा हा. कसं काय मग पाटील, बरं आहे ना? पाऊस पाणी पिक कसं काय, बरं आहे का? आबादी आबाद एकदम झालं का खेळून तुमचं? किती दिवसात चाललं होतं भाऊ बाबांनी कॅमेरे बसवले, चल बघायला. आम्हाला वेळच नाही भेटला. पावसाने ना मस्त अशी शेती फुलली पहा. पाठीमागं आपल्याला आभाळ पण दिसतंय आणि इथं आहे ना मकाचे कणसं आलेत आता खायला आणि खूप असे पोपट बसलेत. तुम्हाला दाखवते, तारीवर त्यांनी म्हणजे असं रांगेतच बसलेत. बघायचे का तुला? थांब पोपट इकडे उडून जाते ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ, है का उडाले रे सगळे पोपट, है का. किती पोपट होते ते, अरे बाप. मस्त पण येणार नाही, थांब परत येऊ राहिले ती इकडं. हे बघ बघ परत बसणार ती. आम्ही ना लिंबोणीचे लिंब तोडतो बरं का जरा, कारण आपल्याला आहे ना करायचं आहे लिंबाचं लोणचं. तर आता इथं लिंबोणीला आहे ना मस्त असे लिंब दिसते पहा. आणि आता आहे ना आंबट गोड लिंबाचं लोणचं करू, मस्त अशी एक रेसिपी पण करू. एवढा पाऊस झालाय. आज काय झालं, पोरं शाळेतून तसेच इकडं आलेत पहा आमच्या बरोबर, त्याच्यामुळे त्यांच्या अंगात आहे ना शाळेचे ड्रेस आहेत. दुसरे पण पक्षी भरपूर तारीवर बसलेले पहा रांगा धरून. इथं पहा लिंबोणीचं झाड आहे आणि असे पिवळे धमक असे लिंब झालेत पहा लिंबोणीचे. तर आता मी ना लिंब तोडते. हे ऋग्वेद, दिसतेत का लिंब? दिसायला एकदम दिसते. मस्त असे काही पिकलेले काही कच्चे लिंब ऋग्वेदनी पण तोडले. तर फक्त ते पण 2 पक्षी पळून गेले बरं का मकातून. त्या तिकडं कपाशीची ना खुरपणी चालू आहे पहा, बाय आहे तिकडं. आणि ही भोवरायची कपाशी मस्त आली आणि इकडं पण ही पण छान आली कपाशी. सध्या आता सगळीकडं पिकांच्या मेहनती झाल्यात आणि मस्त असा पाऊस सुरू झालाय आता. चला हा चल लोणचं खायचं ना. काय चाललंय आजीबाईचं? मसाला असेल ना त्याच्यात, बऱ्याच पुढे आहे ना मसाल्याच्या. हां एवढे निघाले का? एवढे पुढे निघाले मसाल्याचे? हां हां, मग तेवढ्या याला तेवढं लागणारच.
मॅगी पार्टी भेळ पार्टी हां बर. कोथिंबीर लय महाग आहे अगं सध्या बाजारचं भाज्या व्यवस्थित ठेवायचं ते बुडकं बिडकं काढून राहते. तर मैत्रिणींनो, आता दोघींच्याही माहेराहून आलेल्या लिंबाचं आपल्याला करायचं आहे लोणचं. तर हे जे कागदी लिंब आहेत ना ते ज्योतीच्या माहेराहून आले आणि छोटे जे लिंब आहेत ना ते माझ्या माहेराहून मी काल आणले. तर आपल्याला लिंबू मिरचीही करायची आहे आणि गुळातलं लोणचंही करायचं आहे. तर दोन्ही लोणचे आपल्याला करायचे आहेत. लोणचं करण्यासाठी ना इथं गुळ घेतलाय, सगळे लिंब कापून घेतलेत, भरपूर असे लिंब होते पहा. तर कागदी लिंब वापरलेले आहेत आणि आता खूप असे लिंब आलेले आहेत बाजारामध्ये सुद्धा भरपूर असे लिंब मिळतात, स्वस्त पण झालेत. आणि लिंबू मिरचीसाठी मिरच्या पण अशा पद्धतीने कापून घेतल्या. तर ही रेसिपी आहे ना मी कुंकू टिकली किचन या चॅनलवर टाकणार आहे पहा बरं का, आणि शॉर्टमध्ये पण टाकणार आहे. आणि कुंकू टिकली किचन या चॅनलवर लिंबाचं गोड आणि तिखट लोणचं. तर गोड लोणचं आपल्याला आहे ना उपवासासाठी सुद्धा खाता येतं आणि तिखट लिंबू मिरची लोणचं हे पण आपण वर्षभर टिकवून आणि खाऊ शकतो मुरून. तर ही रेसिपी मी कुंकू टिकली किचनवर करत आहे सध्या. तर मग थोडंसं तुम्हाला आपल्या शेतमाळामध्ये सांगितलं, कारण आता त्या चॅनलवर पण मी ना मोठे व्हिडिओ टाकायला लागले बरं का किचनचे. तर मग ते पण पाहत चला. आणि अजून सबस्क्राईब जर केलं नसेल ना कुंकू टिकलीला तर जरूर सबस्क्राईब करा. तर पापडाचा व्हिडिओ टाकलाय, मुखवासचा टाकलाय आणि हा तिसरा व्हिडिओ आहे. थोड्या दिवस गॅप गेला होता कुंकू टिकली किचन या चॅनलला, पण आता पुन्हा मी त्यामध्ये किचनचे व्हिडिओ टाकायला लागले. तर सुंदर असा आपला लोणच्याचा व्हिडिओ कुंकू टिकलीवर टाकणार आहे, तर नक्की जाऊन पहा. तर चला आता